नाही नाही, बघा ते नाटक करत आहेत. कारण साधारणपणे एक पाहिलं गेलं तर शिक्षक मंत्री कोणाचे आहेत? भाजपचेच आहेत. त्यांना अर्थात त्यांच्या खात्यात काही कळत नाही, पण ठीक आहे. 5-6 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू शकते असं आपण न्यायालयात केलं. न्यायालयाचा निर्णय कधी येईल ते आपल्याला देखील माहिती आहे. तर असे 2 महिने. पण मला तुम्ही सांगा, अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुका तरी त्यांनी घेण्यासारख्या वाटतात का? आणि घेतील का? 1 नेशन 1 पोल बोलणारे 2 राज्यात निवडणुका बरोबरी घेऊ शकत नाहीत. हरियाणा आणि महाराष्ट्र एकत्र घेऊ शकले नाहीत. जम्मू काश्मीरमध्ये किती फेस लावलेत आपण बघा. हे लोक निवडणुका घेणार? आणि हेच आम्ही सतत सांगत आलो, लोकसभेची जी लढाई होती ती ह्याच संविधान आणि ह्याच लोकशाहीसाठी होती. कॉलेजमधल्या निवडणुका तुम्ही घेऊ देत नाहीत. कुठचं लोकशाही आपण बघतो? राजकीय दबाव असेल किंवा इतर काही अडचणी असतील तरी मुंबई विद्यापीठ प्रशासन कुलगुरू त्यांच्या अखत्यारीत त्यांचा जो अधिकार आहे त्याच्या अखत्यारीत ते ह्या निवडणुका घेऊ शकतात. घेऊ शकत होते आणि शकायलाच पाहिजे होते. हे रोखू शकत नव्हते. कोर्टाचा अवमान आहे. आज आपण पाहतो इथे तर त्यांनी नमूद केलेलं आहे की शासनाकडून पुढील आदेशापर्यंत ही निवडणूक स्थगित केलेली आहे. का आदेश घेता तुम्ही असे जे निवडणूक स्थगित करण्याचे आदेश आहे? काही घडलंय का? कुठे अतिरेकी हल्ला झालाय का? काही तयारी नव्हती तुमची? सगळी तर तयारी झाली होती. बरं, तुम्ही 1.5 लाख जे मतदार होते ते कमी करत 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 2दा OTPचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग तुम्ही निवडणूक का रद्द करता? आणि जर तुम्ही एक निवडणूक घेऊ शकत नाही तर तुम्ही मग कुलगुरू बनण्याचे, त्या पदावर बसण्याचे तुम्हाला काय अधिकार आहेत? तुम्ही मग निवडणुका ह्याच सोप्या घेऊ शकत नाही तर तुम्ही एक्झामिनेशन कशी रन करणार? आणि जागतिक स्तरावर टॉप 50 मध्ये कशी तुम्ही ही युनिव्हर्सिटी आणणार? या निवडणुका रद्द होण्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रतिमेलाही धक्का आहेच. मुंबई विद्यापीठ असेल आणि आपण आज पाहतोय मिंदे असतील किंवा भाजप असेल, तरुण तरुणींच्या आवाजाला एवढे घाबरतात की ही निवडणूक घेऊ शकत नाहीत. सुशिक्षित